मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठी जर कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी शत्रू आवर्जून असतो. बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो, तर बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती पण नसतो. कधी कधी गुप्त शत्रू असतो, पण हा शत्रू आपल्याला खूप त्रासदायक असतो. कधी कधी आपल्याच शेजारचा एखादा व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो. ज्याला आपण मित्र म्हणतो तोच व्यक्ती कधी कधी आपल्याशी शत्रूसारखा वागतो. कित्येक वेळा ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो, ज्याला खूप जीव लावतो, पुढे तोच व्यक्ती आपला विश्वासघात करतो, आपल्याला सोडून जातो, आपल्याला त्रास देतो. तर कित्येक वेळा आपल्या घरातला, आपल्या रक्ताचा, आपल्या हक्काचा एखादा व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो. तुमचा कुठलाही शत्रू असेल, कितीही मोठा शत्रू असेल, तुम्हाला कितीही त्रास देत असेल, हा शत्रू तुम्हाला तुमच्या आयुष्यातून दूर करायचा असेल, जो कोणी तुमच्याशी वाईट वागतोय, तुम्हाला रडवतोय, तुम्हाला त्याची जागा दाखवून द्यायची असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगते तो अवश्य करा. या उपायाने तुमच्या आयुष्यात असणारी जी काही शत्रुपीडा किंवा शत्रुबाधा आहे ती पूर्णतः संपेल. तुम्हाला त्रास देणारा शत्रू अक्षरशः तुमच्या पायाशी असेल. हा उपाय केल्यानंतर जो कोणी व्यक्ती मनातून जरी तुमचा वाईट विचार करतोय, लक्षात ठेवा, हा उपाय केल्यानंतर तो जो विचार करतोय, जे काही करतोय, ते सगळंच्या सगळं त्याच्यावर उलटेल. आता मी तुम्हाला 3 उपाय सांगते. तिघांपैकी कुठलाही एक करा, 2 करा, शक्य असेल तर तिघांपैकी 3 करा. सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला कुठल्याही शनिवारी करायचा आहे. शनिवार किंवा मंगळवार, कारण हे दोनही दिवस शत्रुबाधा निवारण करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तुम्हाला काय करायचं आहे तर हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. शनिवारी मंगळवारी दिवसभरात कधीही हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. तिथे जात असताना 7 लवंगा घेऊन जायच्या आहेत, 7 मिठाचे खडे, खडंवाला जे मीठ असतात त्या मिठाचे 7 खडे घेऊन जायचे आहेत, आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लिंबू घेऊन जायचं आहे. हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले हनुमानाच्या चरणाला किंवा हनुमानाच्या मूर्तीला जो शेंदूर लावलेला असतो, ऑरेंज भगव्या कलरचा, तो शेंदूर थोडासा आपल्या हाताच्या बोटाने काढायचा. शेंदूर काढल्यानंतर तुम्हाला त्या लिंबाच्या वरती त्याच शेंदुराने तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जो कोणी तुम्हाला त्रास देतो त्याचं नाव लिहायचं. नाव लिहिल्यानंतर ज्या 7 लवंगा घेऊन गेलेले आहात, ह्या 7 लवंगा तुम्हाला एका कागदात ठेवायच्या आहेत. पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची, हनुमान चालीसा म्हणायचा, शत्रूचं नाव घ्यायचं आणि ही लवंग त्या लिंबाला टोचायची. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा हातात घ्यायची, पुन्हा शत्रूचं नाव घ्यायचं, पुन्हा एक वेळा हनुमान चालीसा म्हणून ही लवंग त्या लिंबात टोचायची. अशा 7च्या 7ही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या लिंबाला टोचायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लिंबू म्हणजे 7 लवंगा टोचलेलं हे जे लिंबू आहे हे तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचं आहे. कपाळाच्या मध्यभागी तो शत्रू कुठेतरी संपतोय, तो शत्रू तुमच्यापासून दूर जातोय, त्याचा त्रास संपतोय, सगळं आता कुठेतरी म्हणजे जे काही दुःखदायक होतं ते दूर होत आहे, असं एक चित्र डोळ्यासमोर आणायचं. त्याच्यानंतर 7 वेळा म्हणजे हे लिंबू 7 वेळा असं कपाळाला टच करायचं. प्रत्येक वेळी टच करत असताना शत्रूचं नाव घ्यायचं. हे लिंबू कपाळावरून थोडंसं बाजूला करायचं. एक लाल रंगाचं कापड घ्यायचं, एक लाल रंगाचं कापड घ्यायचं. त्या कापडामध्ये आता हे लिंबू ठेवायचं आणि मिठाचे 7 खडे ठेवायचे. कापडाला घट्ट गाठ मारायची आणि त्याच्यानंतर हे लिंबू हनुमानांच्या चरणांना अर्पण करू तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची. इच्छा व्यक्त केली, शत्रूबद्दल जो काही त्रास आहे, आजारपण असेल, काही असेल, ते व्यक्त करून झालं की त्याच्यानंतर तिथून ती पोटली उचलायची, आपल्या हातातच घ्यायची, उजव्या हातातच घ्यायची आणि उजव्या हातात घेऊन हनुमानाच्या मंदिराला किंवा मूर्तीला 7 वेळा प्रदक्षिणा घालायची. किती? 7. आणि 7व्या वेळी प्रदक्षिणा घातल्यानंतर हनुमानांना नमस्कार करून कुणाशीही न बोलता, काहीही न करता ही पोटली घेऊन घरी यायचं. घरी आल्यानंतर तुम्हाला सलग 7 दिवस म्हणजे शनिवारी करता शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, सलग 7 दिवस ही पोटली आपल्याजवळ ठेवायची आहे. 8व्या दिवशी म्हणजे पुन्हा पुढचा शनिवार आहे, मंगळवार करताय तर पुढच्या मंगळवारी, ठीक आहे. 1 आठवडा झाल्यानंतर पूर्ण 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर 8व्या दिवशी तुम्हाला ती पोटली सोडायची आहे.
त्याच्यामध्ये असणारं जे काही त्याच्यामध्ये असणारे जे काही मिठाचे खडे आहेत, हे मिठाचे खडे तुम्हाला तुमच्या घराच्या गोल फेकायचे आहेत. गोल किंवा चौकोनी 4 दिशांना किंवा राऊंडमध्ये हे 7ही खडे जे आहेत ते फेकून द्या. त्यानंतर जे लिंबू घेतलेलं आहे, हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन या आणि या लिंबाचे 4 भाग करून 4 दिशांना ते 4 फेकून द्या. बघा, हा उपाय केल्यानंतर त्या 7 दिवसांमध्ये शत्रू जो कोणी तुम्हाला त्रास देत होता, जे तुम्हाला तंत्रमंत्र करत होते, अन्य काही असेल, ते सगळंच्या सगळं त्या 7 दिवसांमध्ये पूर्णतः संपेल. म्हणजे शत्रू बंधन आपण म्हणतो, त्यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि पुन्हा कधीच तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. घरामध्ये सुद्धा तुम्हाला काही वाईट शक्तींचा अनुभव असेल तर ते सगळं सुद्धा नष्ट होईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. बघा, आठवड्यातील कुठल्याही दिवशी किंवा शक्य असेल तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला एक ग्लासभर काचेचा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या. जिथे तुम्ही झोपताय रात्री, तिथे आजूबाजूला कुठेतरी काचेचा ग्लास ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला फक्त तुमच्यावरून 7 वेळा मीठ, खड्याचं किंवा बारीक कुठलंही जे मीठ घेतलं ते 7 वेळा स्वतःवरून उतरवायचं आहे. शत्रूच्या नावाने 3 वेळा फुंक मारायचे आहे. शत्रूचं नाव घ्यायचं, सूरज सूरज सूरज. जे कोणी तुम्हाला त्रास देतात त्यांचं नाव घ्या, 3 वेळा फुंक मारा आणि त्याच्यानंतर हे जे मीठ आहे, हे मीठ त्या काचेच्या भांड्यात किंवा काचेच्या ग्लासमध्ये जे पाणी ठेवलं त्याच्यामध्ये घाला. रात्रभर हे मीठ असणारं पाणी तिथेच आपल्या अवतीभोवती ठेवा. जेवढी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, जे त्रास, आजारपण सगळंच्या सगळं त्यामध्ये शोषलं जाईल. दुसऱ्या दिवशी लवकर उठा. अंघोळीच्या अगोदरच हे पाणी घराच्या बाहेर एखाद्या घाणीमध्ये, गटार असेल, कचराकुंडी असेल, त्यात टाकून द्या. झाडाला नाही टाकायचं. पवित्र झाडाला तरी हे पाणी नाही टाकायचं, काटेरी झाडाला टाकलं तर चालेल. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तिसरा उपाय जो आहे, हा खूप त्रास देत असेल तुम्हाला एखादा शत्रू किंवा घरातला शत्रू आहे किंवा कोणीतरी तुम्हाला खूपच जास्त टॉर्चर करत आहे, अपमानित करत आहे, तर त्यासाठी करा. तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड, छोटंसं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काळं मीठ ठेवायचं आहे. थोडंसं, जेवढं तुमच्याकडे असेल तेवढं, 1 चमचा, अर्धा चमचा तुम्हाला त्याच्यामध्ये काळं मीठ ठेवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 7 काळी मिरी ठेवायची आहेत. 1 तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 तुम्हाला काळ्या वेलच्या असतात, त्या काळ्या वेलच्या ठेवायच्या आहेत. सगळं सांगितलेलं साहित्य काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आणि ही तयार केलेली जी पोटली आहे, ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायची आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ती 7 वेळा उतरवायची आहे आणि घराच्या बाहेर आजूबाजूला कुठेही एखादं झाड असेल, प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला झाड असतं, कुठलंही, तुळस सोडून कुठलंही झाड असेल, त्या झाडाला ही पोटली तुम्हाला बांधायची आहे. पण त्या झाडाचा सावका किंवा ते झाड आसपासच असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल त्या आम्ही सोसायटीमध्ये राहतो, सोसायटीत कुठे झाडं आहेत, गॅलरीत तुम्ही झाड लावलेलं असेल, कुठेतरी तुमच्या बाल्कनीत एखादं छोटं मोठं रोप असेल, बघा, तुळस सोडून जे कुठलं रोप असेल किंवा जी कुठलं झाड असेल, एखादं मोठं आंब्याचं झाड आहे बाहेर, लिंबाचं झाड आहे बाहेर किंवा वडाचं झाड आहे, पिंपळाचं आहे, कुठलंही मोठं झाड आहे तुळस सोडून, तर तुम्ही त्या झाडाला ही पोटली बांधली तरीही चालेल. ही पोटली तुम्हाला कमीत कमी 21 दिवस तरी त्या झाडाला राहील याची काळजी घ्यायची आहे. अन्य जास्त दिवस पण तुम्ही ठेवू शकता, तुमच्यावर आहे, पण 21 दिवस तरी ती पोटली त्या झाडाला बांधून ठेवायची. जे काही वाईट आहे सगळं त्यामध्ये शोषलं जाईल आणि सगळंच्या सगळं घराच्या बाहेर फेकलं जाईल. 21 दिवसांमध्ये पूर्णतः शत्रुबंधन मुक्तता होईल. कितीही कोणी त्रास देत असेल, काही असेल, तुमच्या आयुष्यातून, घरातून ते पूर्णतः संपून जाईल. आता 21 दिवस झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तर ती पोटली तिथून काढा, कचऱ्याच्या डब्यात, कचऱ्याच्या कुंडीत, एखाद्या गटार असेल किंवा घाण पडकी जागा असेल त्यामध्ये तुम्ही ते सोडून द्या. खूप साधे सोपे 3ही उपाय आहेत. तिघांपैकी कुठला जसं जमेल तसं, म्हणजे 1, 2 किंवा शक्य असेल तर तिघांपैकी 3 करा. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.